नमस्कार महाराष्ट्र, गुड मॉर्निंग, सुप्रभात. मी निकिता पाटील आणि आपण पाहताय TV9 मराठी. सुरुवातीलाच महत्त्वाच्या 100 घडामोडींचा वेगवान आढावा आपण घेऊयात. पाहूयात सुपरफास्ट 100. विजय शिवतारे दौरा अर्धवट सोडून पुण्यामध्ये परतले. अचानक तब्येत बिघडल्याने पुण्यातील रुबी हॉलमध्ये उपचारासाठी दाखल. दीपक केसरकर आणि खासदार राहुल शेवाळे यांनी पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये घेतली विजय शिवतारेंची भेट. शिवतारेंची प्रकृती ठीक नसल्याची केसरकरांची माहिती, तर राजकीय चर्चा झाली नसल्याची ही केसरकरांची प्रतिक्रिया. मात्र शिवतारे अपक्ष निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याची ही सूत्रांची माहिती. लोकसभा निवडणुकीच्या तारखांची आज घोषणा. निवडणूक आयोग दुपारी 3 वाजता वेळापत्रक जाहीर करणार. निवडणुकीच्या घोषणेनंतर देशभरात आचारसंहिता लागू होणार. देशभरात 6 ते 7 टप्प्यात लोकसभा निवडणूक होण्याची शक्यता, तर महाराष्ट्रात 3 ते 4 टप्प्यात निवडणूक होण्याचा अंदाज. राजकीय पक्षांना प्रचारासाठी एकच महिना वेळ मिळणार. 18 एप्रिलला पहिला टप्पा, तर मेच्या शेवटच्या आठवड्यात निकाल जाहीर होण्याची शक्यता. महाविकास आघाडीतील 42 जागांचं वाटप निश्चित. 6 जागांवरील चर्चा अंतिम टप्प्यात, सूत्रांची माहिती. 17 मार्च नंतर महाविकास आघाडीचं जागा वाटप जाहीर होण्याची शक्यता, तर वंचितबाबतही रणनीती ठरल्याची माहिती. मवियाकडून वंचितला 4 जागांचा प्रस्ताव. वंचितनं महाविकास आघाडीच्या प्रस्तावावर त्यांचा निर्णय कळवावा, खासदार संजय राऊतांचं वक्तव्य. निवडणुकांसाठी आमची पूर्ण तयारी. आचारसंहिता लागत असेल तर चांगली गोष्ट, विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य. तर राहुल गांधींच्या सभेला कुठेही अडचण येणार नसल्याचं वडेट्टीवारांचं विधान. महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून कोणताही तिढा नाही. महाविकास आघाडीचा फॉर्म्युला तयार असल्याची नाना पटोले यांची माहिती. तर राहुल गांधींच्या सभेचं आंबेडकरांना निमंत्रण दिलं असल्याची पटोलेंची माहिती. भाजपकडून महायुतीच्या प्रचाराचं मेगा प्लॅनिंग सुरू. महाराष्ट्रात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदी, शहा आणि योगींच्या सभा होणार. सभांच्या नियोजनासाठी महाविजय 2024च्या बैठकीत चर्चा. काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा आज मुंबईमध्ये दाखल होणार. न्याय यात्रेच्या माध्यमातून राहुल गांधींचा धारावीमध्ये रोड शो. संध्याकाळी बाबासाहेबांना चैत्यभूमीवर अभिवादन करणार. राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा भिवंडीमध्ये दाखल. धर्मवीर आनंद दिघे चौकात राहुल गांधींचं जंगी स्वागत. भारत जोडो न्याय यात्रेच्या मुंबईतील सांगता सभेत इंडिया आघाडीची एकजूट दिसणार. उद्याच्या सभेत उद्धव ठाकरे, शरद पवार, अखिलेश यादव आणि तेजस्वी यादवांसह 15हून अधिक मित्र पक्षांचे प्रमुख उपस्थित राहणार. सासवडमधील सभेनंतर अजित पवार आणि माजी मंत्री दादा जाधवराव यांच्यामध्ये भेट. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेट झाल्याची माहिती. दादा जाधवराव यांच्याकडून अजित पवारांना मदतीचं आश्वासन. तर अजित पवार गटातील रवींद्र पाटील यांनी शरद पवारांची भेट घेतली. रवींद्र पाटील हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस. मात्र मी अजित पवार यांच्यासोबत असल्याची रवींद्र पाटील यांची प्रतिक्रिया. पैशांचा वापर करून शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष फोडण्यात आले. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा आरोप. तर निवडणूक आयोग, ईडी आता भाजपचे हत्यारं बनलेत. भाजपचं सरकार गेल्यावर सर्वांवर योग्य कारवाई करणार, राहुल गांधींचं वक्तव्य. योद्धा गुडघे टेकत नाही तेव्हा त्याला बदनाम करण्याचा प्रयत्न होतो. खासदार अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित पवार गटावर निशाणा. जयंत पाटलांबद्दल शंका निर्माण करणं चुकीचं असल्याचंही कोल्हेंचं वक्तव्य. वसंत मोरेंनी घेतली संजय राऊतांची भेट. सामना कार्यालयात राऊतांशी चर्चा. तर पुण्यामध्ये वॉशिंग मशीन नको, वसंत मोरेंची प्रतिक्रिया. पुण्यातील स्थानिक काँग्रेस नेत्यांशी चांगलं ट्युनिंग. काँग्रेसमधून सुद्धा माझ्याविषयी चांगला विचार होऊ शकतो, मोरेंचं सूचक विधान. उमेदवारी कुणाला द्यायची याचा निर्णय पक्ष घेईल. पक्ष सांगेल त्याचा प्रचार करणार. मोरेंच्या संभाव्य उमेदवारीवर काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांची प्रतिक्रिया. नागपूरच्या रामटेक लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाचा प्रचार सुरू. महाविकास आघाडीचं जागा वाटप झालेलं नसताना त्याआधीच प्रचार, तर रामटेकवर काँग्रेसचाही दावा असल्यानं ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच. गडचिरोली लोकसभा मतदारसंघासाठी भाजपकडून डॉक्टर देवराव होळी यांचं नाव चर्चेत. भाजपच्या वरिष्ठांसोबत चर्चा करून लोकसभा निवडणूक लढण्याची देवराव होळी यांची इच्छा. तरुण मतदारांसाठी महायुतीतील तिन्ही पक्षातील युवा संघटनेला एकत्रित काम करण्याचे आदेश. शिंदे गटाचे युवासेना सचिव दीपेश म्हात्रे यांची माहिती. परभणीमध्ये लोकसभेच्या अनुषंगानं महाविकास आघाडीचे मेळाव्यातून शक्तीप्रदर्शन. ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते पदाधिकारी मेळाव्याला उपस्थित. महायुतीकडून परभणीत कार्यकर्ता मेळावा. लोकसभेचे प्रबळ दावेदार भाजप नेते रामप्रसाद बोर्डीकर आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे राजेश विटेकर यांची उपस्थिती. मेळाव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन. परभणीच्या गंगाखेडमध्ये राष्ट्रीय समाज पक्षात मेगा भरती. 46 गावचे सरपंच, उपसरपंच यांचा आमदार गुट्टेंच्या उपस्थितीमध्ये रासपमध्ये प्रवेश. परभणी आणि माढ्यातून मी उमेदवारी अर्ज भरणार. माढ्यातून निवडणूक लढण्याबाबत पवारांकडून विचारणा, महादेव जानकरांचं वक्तव्य. तर शरद पवारांच्या भेटीबाबत दावा फेटाळला. सह्याद्री अतिथीगृह या ठिकाणी आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार. अनेक निर्णय होण्याची शक्यता. आजपासून विदर्भातील विविध जिल्ह्यातील पुढील 3 दिवस येलो अलर्ट. मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा पुणे हवामान विभागाचा अंदाज.
विदर्भ वगळता राज्याच्या अन्य भागात कोरडं हवामान राहण्याचा अंदाज. उद्या मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक. माटुंगा ते मुलुंड दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक. हार्बरच्या कुर्ला ते वाशी दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत ब्लॉक असणार, तर पश्चिम रेल्वे मार्गावर कोणताही ब्लॉक नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत मुंबईमध्ये स्वच्छता मोहीम कार्यक्रम. कांदिवलीमध्ये हे अभियान. तर रश्मी ठाकरे आज मीरा भाईंदर दौऱ्यावर. सायंकाळी 5 वाजता महिला मेळावा. अमरावतीत आज आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाचा कार्यकर्ता मेळावा. नवनीत राणांच्या राजकीय वाटचाली संदर्भात निर्णय होण्याची शक्यता. ठाकरे गटाकडून अरविंद सावंतांना दक्षिण मुंबईतून लोकसभा लढण्याची पुन्हा संधी. उद्धव ठाकरेंकडून उमेदवारी जाहीर. छत्रपती संभाजीनगर जागेचा ठाकरे गटातील तिढा सोडवण्याचा प्रयत्न. चंद्रकांत खैरेंची उमेदवारी जवळपास निश्चित, मात्र अंबादास दानवेही इच्छुक. राणांच्या युवा स्वाभिमान पक्षाचं केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र. कमळ चिन्हाऐवजी दुसऱ्या चिन्हाची राणांकडून चाचपणी. नवनीत राणा अमरावतीतून भाजपच्या चिन्हावर लढण्याची शक्यता. रवी राणांनी फडणवीसांची भेट घेतली, तर नवनीत राणा कमळ चिन्हावर लढल्या तरी अपक्ष लढणार. अभिजित अडसूळ यांची भूमिका. अमरावतीमध्ये उमेदवार जाहीर करण्याआधीच आनंद अडसूळांचा प्रचार सुरू. धनुष्यबाण चिन्ह आणि महायुतीच्या नेत्यांचे फोटो लावून हा प्रचार. अमरावतीनंतर राजापेठ चौकात नवनीत राणांविरोधात बॅनरबाजी. मोदीजी आपसे बेर नाही, राणा तेरी खेर नाही, मी अमरावतीकर. नवनीत राणांविरोधात अज्ञातांची बॅनरबाजी. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं जनतेला उद्देशून पत्र. मोदींच्या पत्रात सर्वसामान्यांसाठी केलेल्या योजनांचा उल्लेख. मला विश्वास आहे येत्या काळात आम्हाला आपला सहयोग मिळेल. पत्रातून मोदींचं आवाहन. भाजप खासदार संजय काका पाटील यांच्या उमेदवारीला भाजपच्याच माजी आमदाराचा विरोध. माजी आमदार विलासराव जगताप यांच्याकडून विद्यमान खासदारांना विरोध. कोल्हापूरचे शिवसेना खासदार संजय मंडलिक बंडाच्या तयारीत असल्याची चर्चा. मंडलिक गटाचा कोल्हापुरात मेळावा. उमेदवारी मिळाली नाही तर अपक्ष लढा. कार्यकर्त्यांचा आग्रह. तर कोल्हापुरात शाहू महाराजांच्या प्रचारासाठी संभाजीराजे मैदानात. संभाजीराजेंकडून कोल्हापुरातल्या आजरा चंदगडमध्ये भेटीगाठी. महाराजांच्या उमेदवारीच्या अधिकृत घोषणेआधीच प्रचार सुरू. पवारांनी बीड 20 तारखेला मतदारसंघाची बैठक बोलावली. बजरंग सोनवणेंचा शरद पवार गटात पक्षप्रवेश होण्याची शक्यता. पंकजा मुंडेंविरोधात बजरंग सोनवणे लढणार असल्याची चर्चा. पुण्यातील भीमाशंकर मंदिरासह 71 मंदिरांमध्ये ड्रेस कोड लागू करण्याचा निर्णय. त्यामुळे राज्यात 528 मंदिरांमध्ये ड्रेस कोड लागू. मुंबईमध्ये 12 उड्डाणपुलांसह भुयारी मार्गांचं दुरुस्तीकरण होणार. पालिकेकडून अंदाजित 23 कोटी 68 लाख रुपयांचा खर्च. मुंबईमध्ये रेलनीरऐवजी 13 कंपन्यांच्या बाटलीबंद पाण्याच्या विक्रीला रेल्वेची परवानगी. रेल्वे स्थानकात भारतीय रेल्वेच्या रेलनीलच्या बाटल्यांचा तुटवडा. केएमटीमध्ये सवलतीचं तिकीट देताना वाहकांची तारांबळ. महिलांना 50% सवलत आणि ज्येष्ठ नागरिकांना मोफत तिकीट देण्याच्या योजनेत पहिल्या दिवशीच गर्दीमध्ये कर्मचाऱ्यांची त्रेधा तिरपी. मुंबईतील ज्येष्ठ नागरिकांचा लोकलचा प्रवास सुखकर होण्याचा मार्ग मोकळा. मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील लोकलच्या एका मालडब्यामध्ये बदल करून सुधारित डबा ज्येष्ठ नागरिकांसाठी राखीव ठेवण्याच्या प्रस्तावाला मंजुरी. नवी मुंबईमध्ये मेडिकल कॉलेजमध्ये ऍडमिशनच्या फसवणुकीत वाढ. फसवणूक झाल्यास थेट संपर्क साधा. पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांचं आवाहन. भांडूप पंपिंग स्टेशनजवळील खाडी परिसरात फ्लेमिंगो पार्क उभारणार. केंद्र सरकारकडून प्रस्ताव मंजूर. केडीएमटीच्या बसमधून आता ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास आणि महिलांना 50% तिकीट सवलत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा हा निर्णय. तर अनेक महिने बंद असलेली स्वारगेट ते गुंजवणे राजगड पायथा ही एसटी सेवा पुन्हा सुरू. वारंवार केलेल्या पाठपुराव्याला यश. ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांनाही दिलासा. पनवेल शहरावर 1300 सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर. पालिकेकडून कॅमेरा आणि नियंत्रण कक्षासाठी तब्बल 120 कोटींचा निधी. लसणाची आवक वाढल्यानं दर घसरले. एपीएमसी मार्केटमध्ये 100 ते 150 किलो रुपयांनी लसणाची विक्री. पुण्याच्या भोरमधील नीरा देवघर कालव्याच्या गळतीनं पाण्याचा अपव्यय. कालव्यालगत असणाऱ्या गावातील शेतांमध्ये पाणी साचलं. पाटबंधारे विभागाचं मात्र दुर्लक्ष. पुण्यातील पिंपरी महापालिकेचा कारभार आता पेपरलेस होणार. आयुक्त शेखर सिंग यांच्या हस्ते जीएसआय सक्षम ईआरपी प्रणालीचं अनावरण. कार्यप्रणालीनुसार पालिकेच्या विविध 35 विभाग. अंबरनाथकरांची वाहतूक कोंडीतून मुक्तता होणार. ठाण्याच्या अंबरनाथ शहरातील वाहतुकीला ग्रीन सिग्नल मिळाला. अंबरनाथ नगरपालिकेकडून शहरात वाहतुकीची समस्या सोडवण्यासाठी 10 ठिकाणी सिग्नल यंत्रणा बसवण्यात आल्या. उल्हासनगरच्या पुनर्विकासाचा मार्गही मोकळा. उल्हासनगर शहरातील अनधिकृत विकास कामं फक्त 10% भोगवटा शुल्क भरून नियमित होणार. उल्हासनगर शहरातील लाखो नागरिकांना दिलासा. साताऱ्यातील कराड शासकीय कृषी महाविद्यालयास 10 हेक्टर जमीन हस्तांतरणाचे आदेश. पृथ्वीराज चव्हाणांच्या प्रयत्नांना यश. भंडाऱ्यात नवीन पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ. सुनील मेंढेंच्या प्रयत्नांना यश. आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्याकडून आणि मेंढेंकडूनही जलपूजन. भंडाऱ्याच्या लाखनीमध्ये पिंपळगाव सडकमध्ये भीषण पाणी टंचाई. ग्रामपंचायतीचं तहसीलदार आणि जलजीवन प्राधिकरणाला पाण्यासाठी सापडं. अकोल्यातील सीताबाई महाविद्यालयाच्या राज्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाची भेट घेतली. कार्यपद्धती जाणून घेतली. जिल्हाधिकाऱ्यांसोबत विद्यार्थ्यांचा संवाद.
कल्याण डोंबिवलीतील परिसरात महावितरण कार्यालयाची मोठी कारवाई। वारंवार सूचना करूनही वीज बिल न भरणाऱ्या 9,000 ग्राहकांचा वीज पुरवठा। नागपूरच्या तहसील पोलीस स्टेशन हद्दीत अमरावतीच्या युवकाकडून 7 वाहनांची तोडफोड, नागरिकांकडून तरुणाला चोप। नवी मुंबई महापालिकेच्या विविध प्रकल्पांचं भूमिपूजन आणि लोकार्पण। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते भूमिपूजन आणि लोकार्पण। आमदार गणेश नाईक यांच्याकडून ऐरोलीतील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासाठी 50 लाखांचा निधी। पुण्यामध्ये मनसेची बॅनरबाजी। कात्रज मनसेचा बालेकिल्ला होता आणि राहणार। वसंत मोरे कात्रज भागात मनसेचं काम पाहत होते। वसंत मोरेंनी पक्ष सोडल्यानंतर मनसेकडून मोरे। दादर पंढरपूर एक्सप्रेस आता सांगली मार्गे साताऱ्यापर्यंत धावणार। पुण्याहून साताऱ्याला जाणाऱ्या प्रवासी। मुंबईमध्ये पुन्हा पाणी कपात। 24 एप्रिलपर्यंत मुंबईसह उपनगरात 5% पाणी कपात। पिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा एकदा वाहनांच्या तोडफोडीची घटना। 10 ते 15 जणांच्या टोळीकडून बिजलीनगर परिसरातील वाहनांची तोडफोड। 5 ते 6 वाहनांचं नुकसान। कोयते दाखवून दहशत माजवण्याचा प्रयत्न। धुळे जिल्ह्यासाठी 9,76,00,000चा टंचाई आराखडा। यंदा एप्रिल ते मे महिन्यात 302 गावं आणि 39 वाड्यांना टंचाईची झळ बसण्याची शक्यता। सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यानं सद्यस्थितीत 41 गावांमध्ये विहिरी अधिकृत करण्यात आल्या। धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीपेक्षा खासगी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला चांगला दर। हजारो क्विंटल कांदा विक्रीसाठी दाखल आणि दररोज साधारण 25 ते 30 ट्रॅक्टर कांद्याची आवक। धुळ्यातील पोलीस प्रशिक्षण केंद्रातील जवळपास 120 प्रशिक्षणार्थींना विषबाधा आणि खासदार डॉक्टर भामरेंकडून या ठिकाणी भेट घेत चौकशी। वैद्यकीय अधिकाऱ्यांना केल्या सूचना। लोकसभा निवडणूक प्रक्रिया सुलभपणे पार पाडण्यासाठी नोडल अधिकाऱ्यांनी एकमेकांशी समन्वय राखावा। धुळ्याचे जिल्हाधिकारी तसंच जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांच्या सूचना। धुळे लोकसभेसाठी महाविकास आघाडीच्या वतीनं जागेची घोषणा होत नसल्यानं जिल्हावासियांचे उमेदवारावर लक्ष, तर काँग्रेसच्या वतीनं डॉक्टर तुषार शेवाळे यांचं नाव आघाडीवर असल्याची माहिती।